ठाणे शहरात महानगरपालिकेच्या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका भवन येथून लुईसवाडी ते पुन्हा महापालिका भवन असा प्रवास या डबल डेकर बसमधून केला। या बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होणार असल्याचे त्यांनी सांगितले। GCC तत्वावर या बसेस ठाणे परिवहनमध्ये दाखल होणार असून त्याचा कोणताही भार परिवहन सेवेवर पडणार नाही। या डबल डेकर बसमध्ये एकाच वेळी 65 प्रवासी बसू शकतात, तर 33 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील। सद्यस्थितीत ही बस 3 हात नाका ते गायमुख या मार्गावर धावणार आहे। ठाणे शहरामध्ये पहिल्यांदाच ही डबल डेकर बस आज सुरू झाले। 10 डबल डेकर बस आज रस्त्यावर धावतील। आणखी 10 बसेस येणार आहेत त्या डबल डेकर, आणि त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होईल। या वर्षभरामध्ये 350 बसेस एकूण येतील ताफ्यामध्ये, आणि त्यामध्ये 20 डबल डेकर असतील। पूर्णपणे एअर कंडिशन आणि इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळे या सर्व बसेसचा फायदा ठाणेकरांना होईल।